नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय रणदिवे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत करतो. ॲक्च्युली हे चॅनल मी खूप वर्षांपूर्वी बनवलं होतं आणि यावर एक व्हिडिओ मी त्यावेळी पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. जवळपास 80 ते 90 हजार व्ह्यूज त्या एका व्हिडिओला आले होते आणि त्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलला 2000 सबस्क्रायबर्स त्यावेळी मिळाले होते. त्यातले 1800 सबस्क्रायबर्स आताही टिकून आहेत. जेव्हा की मी तो जो एकमेव व्हिडिओ होता, तो काही दिवसांनी डिलीट केला आणि त्यानंतर परत मी इथे एकही व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. व्हिडिओ पोस्ट न करण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण असं, की मला बोलायचा फार कंटाळा येतो. मी खूप आळशी आहे बोलण्याच्या बाबतीत. दुसरं मला यूट्यूब व्हिडिओज शूट करणे किंवा एडिट करणे यातलं फारसं काही नॉलेजही नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मी फेसबुकच्या माध्यमातून सातत्याने लिहित आलेलो आहे. माझा पूर्ण फोकस हा लिखाणाकडे असल्यामुळे इकडे यूट्यूबकडे माझं दुर्लक्ष झालं. पण तरीही काही माझे जे सबस्क्रायबर्स माझ्या फेसबुकवर फ्रेंड लिस्टमध्ये आहेत किंवा मला फॉलो करतात किंवा जे काही मित्र मला पर्सनली ओळखतात, तर त्यांचं मला नेहमी सांगणं असायचं, की "तू व्हिडिओज पण बनव आणि फेसबुकच्या माध्यमातून तर व्यक्त होतोच, पण व्हिडिओच्या माध्यमातूनही तू लोकांसमोर ये." आणि मलाही असं वाटू लागलं होतं, की काही गोष्टी ज्या लिखाणातून आपण वाचकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत, ज्या काही भावना आपल्या त्या विचारांमागे असतात, त्या भावना नीट आपण लिखाणाच्या माध्यमातून पोचत नाही अनेकदा. किंवा बरेचदा आपण काहीतरी लिहितो आणि त्यातून लोकं वेगळाच अर्थ काढतात किंवा त्याचा विपर्यास करतात. त्यातून गैरसमजही होतात. तर अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला असं वाटायला लागलं, की आता आपण काही गोष्टी बोलून व्यक्त केल्या पाहिजेत. बोलून किंवा व्हिडिओ बनवून जेव्हा आपण लोकांसमोर ते मुद्दे मांडतो, तर त्यावेळी आपल्या त्या ज्या भावना असतात त्या बोलण्यामागे, त्या लिखाणापेक्षा तुलनेने आपण अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर हे माझं निरीक्षण होतं. त्यामुळे मी आता माझा थोडा आळस बाजूला ठेवून व्हिडिओज परत बनवणं सुरू करणार आहे. व्हिडिओजच्या माध्यमातून यूट्यूबवर मी आता तुम्हा सर्वांसमोर येणार आहे. तर हा माझा आजचा पहिला व्हिडिओ आहे. या चॅनलला परत पुनरुज्जीवित करण्यासाठी, परत एक नवीन रिस्टार्ट करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर जे लोकं मला फेसबुकच्या माध्यमातून किंवा पर्सनली ओळखतात, त्या सर्वांना माझ्याबद्दल अ, थोडीफार माहिती आहे. माझी वैचारिक भूमिका काय आहे, ते त्यांना माहीत आहे, की मी कशावर लिखाण करतो, कोणत्या विषयांवर मी बोलतो. तर ज्यांना माहीत नाही किंवा जे या चॅनलवर नवीन आहेत किंवा जे आज पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, की माझी जी वैचारिक भूमिका आहे ती निरीश्वरवाद, विवेकवाद, नास्तिकता ही आहे. तर मी स्वतःला एक निरीश्वरवादी, नास्तिक व्यक्ती म्हणून माझी ओळख सांगत असतो. तर मी आधीपासून नास्तिक होतो का? निरीश्वरवादी होतो का? तर नाही. मी सुरुवातीला फारच धार्मिक, आध्यात्मिक आणि देवावर नितांत श्रद्धा असलेला एक व्यक्ती होतो. मग असं काय झालं, की ज्यामुळे मी आज स्वतःला नास्तिक म्हणवून घेतो किंवा निरीश्वरवादी म्हणवून घेतो. देवाचं अस्तित्व नाकारतो. तर माझा एक खूप लांबलचक प्रवास राहिलेला आहे. जवळपास 10 ते 15 वर्षांचा तो आध्यात्मिक प्रवास होता. त्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी घडल्यात, अनेक घटना मी अनुभवल्यात. चांगल्या, वाईट अशा अनेक घटना मी बघितल्यात, त्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि देवाचा शोध घेता घेता मी निरीश्वरवादापर्यंत पोहोचलो, म्हणजे नास्तिकतेपर्यंत पोहोचलो. देव अस्तित्वात नाही किंवा किंवा ईश्वर नावाचं असं कोणतंही अस्तित्व या जगात नाही आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो. तर हा प्रवास कसा झाला, या प्रवासाबद्दल मी खूप विस्तृतपणे आपल्यासमोर सगळ्या गोष्टी मांडणार आहे. माझा हा सगळा प्रवास वर्णन तुम्हाला मी करणार आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक बेसिक माझा जो प्रवास घडला,
त्याबद्दल एक पुसटशी कल्पना तुम्हाला देणार आहे. तर झालं असं की आजपासून 22 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझं वैद्यकीय शिक्षण आटोपून इंटर्नशिपला होतो आणि इंटर्नशिप आटोपता काय झालं की मला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट यायला लागला. आता माझा जन्म जो होता तो एका साधारण हिंदू कुटुंबात झालेला. माझ्या घरी असं खूप धार्मिक आध्यात्मिक वातावरण नसलं तरीही माझे आई-वडील आणि माझ्या घरचे सगळे कुटुंबीय देवावर विश्वास ठेवणारे, श्रद्धा बाळगणारे असे होते. साधारणपणे एक हिंदू कुटुंब जसं असतं अगदी त्याप्रमाणे. तशीच माझीही लहानपणापासून देवावर श्रद्धा होती. ही श्रद्धा अशी काही खूप देवभोळी किंवा खूपच प्रगाढ अशी श्रद्धा नाही म्हणता येणार, पण तरीही देव असतो आणि तो आपल्या मदतीला धावून येतो किंवा आपल्या प्रार्थना ऐकतो. तो आपल्यासोबत नेहमी असतो. संकटात आपल्याला तो साथ देतो. ह्या सगळ्या श्रद्धा माझ्या होत्या. तर माझी डिग्री आटोपली आणि मी एका सत्संगामध्ये जाऊन एका गुरूंची दीक्षा घेतली. तर त्या गुरूंच्या सानिध्यात मी पुढे 10 ते 12 वर्ष होतो. जे गुरु होते माझे ते पुण्याला राहायचे, पण नागपूरमध्ये त्यांचे सत्संग चालायचे. आता नागपुरात जे सत्संग चालायचे त्यांचे तर ते स्वतः येत नव्हते, पण इथे रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून ते सत्संग चालायचे. तिथे पुण्याला जाऊन पण काही सत्संग अटेंड करावे लागत असे. तर मी हे सगळं केलं. 10 ते 12 वर्ष मी केलं. आणि ते करण्यात काय झालं, की माझा देवाच्या प्रती म्हणजे ईश्वराच्या प्रती जो ओढा होता किंवा जे आकर्षण होतं ते अ, दिवसेंदिवस वाढत गेलं. म्हणजे ते इतकं टोकाचं झालं, की मी एक प्रकारे संन्याशासारखं जीवन जगत होतो. संन्याशासारखं जीवन म्हणजे कसं, की मला सांसारिक मोहमाया उरली नव्हती. म्हणजे फार कमी झाली होती. मला करिअर, सक्सेस, पैसा, समृद्धी ह्या ज्या गोष्टी असतात यांचं आकर्षण कमी होत गेलं होतं आणि मुख्य आकर्षण माझं जे होतं ते ईश्वर प्राप्त करणे किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे किंवा ज्याला आपण म्हणतो अंतिम ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे हे माझ्या जीवनाचं प्रमुख उद्देश झालं होतं आणि त्याच दिशेने माझा प्रवास सुरू होता. हा सगळा प्रवास मी 10 ते 12 वर्ष केला आणि 10-12 वर्षानंतर काय झालं, की मला काही प्रश्न पडायला लागलेत. जसं आता आपण एखाद्या विषयाचा खूप खोलात अभ्यास केला आणि त्याची आपण परीक्षाही दिली, पेपर दिला. तर त्या पेपरचा निकालाची आपल्याला प्रतीक्षा असते, की आपण कसं परफॉर्म केलं किंवा आपण जी परीक्षा दिली त्यामध्ये आपल्याला किती गुण मिळाले किंवा आपण पास झालो की नापास झालो. जर पास झालो असेल तर आपल्याला किती मार्क्स मिळाले आणि आता आपल्याला पुढे काय मिळणार त्यातून. तर ह्या गोष्टींवर आपण विचार करत असतो. तसाच सेम विचार मग मी करायला सुरुवात केली. सुरुवातीला मी फार काही क्रिटिकल थिंकिंग करत नव्हतो अध्यात्माला घेऊन. म्हणजे गुरूंवर इतकी नितांत श्रद्धा होती की त्यांच्यावर संशय येत नव्हता किंवा अ, गुरूंवर शंका मला येत नव्हती की त्यांचं ज्ञान खरं आहे, खोटं आहे, की गुरु खरे आहेत की खोटे आहेत. ह्या गोष्टी माझ्या डोक्यात सुरुवातीला येत नव्हत्या. पण कालांतराने काय झालं, की जेव्हा मी माझ्या पूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा लेखाजोखा घ्यायला सुरुवात केली, की आपण जो 10 ते 12 वर्षांचा प्रवास केला आहे, त्या प्रवासाच्या अंती आपल्याला काय मिळालं? परमेश्वर आपल्याला हवा होता. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण हा प्रवास सुरू केला होता. तर तो प्रवास कुठपर्यंत आला? आपल्याला परमेश्वर मिळाला का? नाही मिळाला तर का नाही मिळाला? काय चुका घडल्यात आपल्या हातून? आपण साधनेत काय चुका केल्यात? ह्या सर्व गोष्टींचं मग मी एक प्रकारे विश्लेषण करणं सुरू केलं. परीक्षण करणं सुरू केलं आणि माझ्या असं लक्षात आलं, की 10-12 वर्षांपूर्वी आपण जो आध्यात्मिक प्रवास सुरू केला होता, तर त्या प्रवासाच्या अंती आपल्याला काहीच मिळालं नाही. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित होतं, जे मिळायला हवं होतं,
ज्यासाठी आपण इतक्या वर्ष साधना केल्यात, त्यातलं आपल्याला काहीच मिळालं नाही, हे माझ्या लक्षात येऊ लागलं. दुसरी गोष्ट अशी होत गेली, की ईश्वर तर नाही मिळाला, पण आपण ईश्वर मिळाल्याचं किंवा आपल्याला खूप ज्ञान मिळाल्याचं, आध्यात्मिक नॉलेज मिळाल्याचं आपण एक ढोंग पांघरून जगतोय, एक मुखवटा घेऊन जगतोय. मीच नाही, माझ्यासोबत जितकेही साधक होते ते सारे तसेच जगत होते. म्हणजे ते अ, अगदी कृत्रिम हसणं किंवा चेहऱ्यावर स्माईल घेऊन जगणं किंवा एक लोकांच्या लक्षात येईल असा एक बेगडी विनम्रपणा दाखवणं किंवा आम्ही खूपच विनम्र आहोत, आम्ही खूपच आनंदी आहोत, आमचे विचार खूपच सकारात्मक आहेत किंवा आम्ही खूप सद्गुणी लोक आहोत किंवा आम्ही खूप चरित्रवान लोक आहोत, असा एक देखावा घेऊन जगण्याची प्रवृत्ती आम्हा लोकांमध्ये त्या सत्संगामध्ये तयार झाली होती. मग मी त्या गोष्टींवरही चिंतन करायला सुरुवात केली, प्रश्न विचारायला सुरुवात केली, की आपण जे खोटं-खोटं जगतोय, की आपण आतून आपल्या आतमध्ये क्रोध भरलेला आहे किंवा अनेक विकार आपल्या आतमध्ये आहेत, जे आध्यात्मिक साधना करून कायमचे नष्ट होणं अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, पण ते झालं नाही. पण तरीही आपण वरून असं दाखवतोय, की आम्ही खूप आध्यात्मिक आहोत, आम्ही खूप चरित्रवान लोकं आहोत किंवा आम्ही खूप आनंदी लोकं आहोत. हे सगळं ढोंग घेऊन आपण जगतोय, हे माझ्या लक्षात यायला सुरुवात झाली. आणि माझ्या असं लक्षात आलं, की ज्या टीचिंग्स आपल्याला गुरूंनी दिल्यात किंवा जे उपदेश आपल्याला गुरु आजपर्यंत करत आलेत, त्यातलं काहीही आपल्या आचरणात खऱ्या अर्थाने आलं नाही. एक ढोंग नक्कीच आलं होतं, की आम्ही त्याची ॲक्टिंग करत होतो, तसा अभिनय करत होतो, की आम्ही खूप उच्चतम विकसित लोकं आहोत किंवा आम्हाला खूप ज्ञान मिळालेलं आहे, असं आम्ही दाखवत होतो. पण अ, तसं काही वास्तविकपणे आमच्यामध्ये आलेलं नव्हतं. आणि ह्याच गोष्टी म्हणजे हेच ढोंग आमचे गुरु देखील करत होते. आमचे गुरु जे उपदेश दुसऱ्यांना देत होते, दुसऱ्यांना जे शिकवत होते, त्या गोष्टी त्यांच्या आचरणामध्ये मिसिंग होत्या. बरं, ह्या गोष्टी सुरुवातीला आम्हाला लक्षात येण्याचं काही कारण नव्हतं. कारण गुरूंसोबत आम्ही काही 24 तास राहत नव्हतो किंवा त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, हे आम्हाला माहीत नव्हतं किंवा ते आम्हाला पडताळताही येत नव्हतं. त्याची काही सोय नव्हती. पण कालांतराने काय होत गेलं, की अशा काही घटना घडल्यात, ज्या घटनांमध्ये मी बघितलं, की माझे जे गुरु होते, जे स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणून घ्यायचे किंवा तसं प्रिटेंड करायचे. तर ते जे स्वतःला ईश्वराचा अवतार मानत होते, तर त्यांचं आचरण मी बघितलं. काही विशिष्ट प्रसंगांमध्ये ते अगदी अ, संशयास्पद होतं. म्हणजे अ, एक ज्ञानी पुरुष किंवा ज्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला आहे किंवा ज्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे, असा पुरुष तसा वागतोय म्हणजे मग एक त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. तर त्यांची वागणूक, त्यांचं वर्तन किंवा त्यांचं आचरण त्यांच्या टीचिंग्सला अनुसरून नव्हतं, विसंगत होतं. तर ह्या गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या आणि मग तिथून मी क्रिटिकल थिंकिंगला सुरुवात केली. आधी सुरुवातीला क्रिटिकल थिंकिंग तर माझ्यामध्ये नव्हतीच. म्हणजे ती जी बेसिक एक आपल्यामध्ये एक लॉजिकल थिंकिंग असते ती गुरूंनीच त्यांच्या टीचिंग्स वापरून ती नष्ट केली होती किंवा डिॲक्टिव्हेट केली होती. कारण ते म्हणायचे, की तुम्ही जेव्हा लॉजिक वापरता किंवा तर्क करता कोणत्या गोष्टीचा, तर त्या तर्क बुद्धीमुळे सत्याचे दर्शन होण्यामध्ये बाधा येते. म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे त्यामध्ये अडथळा म्हणून तर्काला ते बघायचे. त्यामुळे लॉजिकल क्वेश्चन करणे किंवा क्रिटिकल थिंकिंग करणे ह्या गोष्टी आमच्यामध्ये कधी डेव्हलपच झाल्या नाही. म्हणजे एक प्रकारची ती अंधभक्ती आम्ही करत होतो. त्या भक्तीला ते वेगळं नाव द्यायचे, की दृढ भक्ती, अनन्य भक्ती किंवा तेज भक्ती असं ते गोंडस नाव द्यायचे. पण ॲक्चुअली ती अ, अंधभक्ती होती आणि आमच्या ते लक्षातही येत नव्हतं, की आम्ही अंधभक्त झालेलो आहोत. असो. तर ह्या गोष्टी जेव्हा माझ्या लक्षात यायला लागल्या, माझी क्रिटिकल थिंकिंग सुरू झाली आणि त्यामध्ये मला मदत झाली ती ओशोमुळे. आचार्य रजनीश किंवा ओशो च्या नावाने आपण ज्यांना ओळखतो, त्यांच्या टीचिंग्स मी वाचायला सुरुवात केली. त्यांचे प्रवचन ऐकायला सुरुवात केले आणि अध्यात्मातलं जे ढोंग असतं किंवा पाखंड असतं किंवा
काही ढोंगी गुरु असतात, त्यांचं पितळ कसं उघडं पाडावं किंवा त्यांना क्वेश्चनिंग करून त्यांचं ढोंग कसं ओळखावं, याबद्दल मार्गदर्शन मला ओशोमुळे मिळालं. ओशो, जे कृष्णमूर्ती, रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज हे आमच्या गुरुपेक्षा तुलनेने जास्त रॅशनल अध्यात्म मार्ग मला वाटलेत. कारण त्यामध्ये प्रश्न विचारण्याची मुभा होती, किंवा फार काही अशा घुमून फिरून गोष्टी सांगण्यात येत नव्हत्या. अद्वैत वेदांतावर आधारित त्या टीचिंग्स असल्यामुळे मला त्या माझ्या गुरूंपेक्षा अधिक समर्पक आणि अर्थपूर्ण वाटू लागल्यात. तर मला ओशोचा खूप फायदा झाला. त्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं, की आता कोणताही गुरु आपल्याला नको आहे. म्हणजे कोणताच गुरु ची आपल्याला गरज नाही आहे. कारण प्रत्येक गुरु घुमून फिरून त्याच अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचे दावे करत होता, की ज्याला आपण आत्मसाक्षात्कार म्हणतो, ईश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो, मोक्ष, आत्मसाक्षात्कार इत्यादी नावाने आपण त्या गोष्टींना ओळखतो. अल्टिमेटली प्रत्येक गुरु तिथेच घेऊन जाण्याचे किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचे दावे करत होता. आणि आता मला ते जे मुख्य प्रोडक्ट होतं अध्यात्मातलं, ज्याचं प्रॉमिस केलं जात होतं, की तुम्हाला ते मिळवायचं आहे, आत्मसाक्षात्कार मिळवायचा आहे किंवा मोक्ष मिळवायचा आहे, निर्वाण मिळवायचा आहे, परमेश्वर मिळवायचा आहे. तर आता मला त्या मेन प्रोडक्टवरच शंका येऊ लागली, की ॲक्च्युली ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही, किंवा असं तर नाही की कोणीतरी त्या कल्पना रचल्या आहेत, त्या काल्पनिक आहेत. तर असे प्रश्न माझ्या डोक्यात मग आता येऊ लागले होते. तर मी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि माझ्या गुरूंचं, त्यांच्या टीचिंग्सचं आणि त्यांचे माझ्यासोबतचे जे इतर शिष्य होते, त्यांचे भक्त होते, तर त्या सर्वांचं पितळ माझ्या डोळ्यासमोर आता उघडं पडायला सुरुवात झाली होती. ते एक्सपोज होऊ लागले होते एक-एक करून. मग मी त्यातून बाहेर पडलो आणि हे बाहेर पडणं पण फार काही असं सोपं नव्हतं, सहज नव्हतं किंवा एका झटक्यात मी बाहेर पडलो नाही. अनेक घटना घडत गेल्या, अनेक विचार, अनेक फीलिंग्स मला त्याच्यातून जावं लागलं. तो एक प्रकारचा माझ्यासाठी ट्रॉमा होता. कारण तुम्ही तुमचं तारुण्य म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा भाग त्या गोष्टींसाठी खर्ची घातला होता, खर्च केला होता आणि तेवढं सगळं इन्व्हेस्ट करूनही तुम्हाला त्याच्या मोबदल्यात काहीच मिळालं नाही. तर ती एक फसवणूक झाल्याची एक फीलिंग तुमच्यामध्ये येत असते. तर ती फीलिंग माझ्यामध्ये होती. तर असा माझा तो प्रवास घडला आणि मी त्यातून बाहेर पडलो. पण ते बाहेर पडणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर किंवा त्या प्रवासामध्ये प्रत्येक वळणावर काही गोष्टी घडत गेल्या. अनेक असे प्रसंग घडलेत, की ज्यामध्ये मी फार खचून गेलो होतो. तर अशा अनेक गोष्टी घडल्यात. त्या गोष्टींवर मी पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिटेल्समध्ये बोलणार आहेच. आज हा माझा पहिला व्हिडिओ होता आणि एक जनरल इंट्रोडक्शन म्हणून किंवा माझा परिचय म्हणून मी काही गोष्टी थोडक्यात सांगितल्यात. हा व्हिडिओ मला फार काही लांबलचक करायचा नाही आहे. त्यामुळे मी आता इथे थांबतो आणि याच्या पुढील व्हिडिओजमध्ये मी माझ्या आध्यात्मिक प्रवासात घडलेल्या अनेक टप्प्यांवर, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर काय काय झालं आणि त्यामध्ये मी काय शिकलो किंवा त्या गोष्टीतून मी माझं सत्य कसं शोधून काढलं, ह्या गोष्टींवर मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहे. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.